नमस्कार. धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना मी एक जाहीर आवाहन करतो की मागील रब्बी हंगामात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरिया खत मिळाला नाही, याचा निषेध करण्यासाठी आम्ही पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयावर निषेध आंदोलन करणार आहोत. आणि त्या निषेध आंदोलनासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांना युरिया खत मिळाला नाही त्यांनी आपल्या शेतातील एक शेणाची गोवरी या आंदोलनात माझ्या कार्यालयामध्ये, समता कॉलनी येथील कार्यालयामध्ये प्रत्येकानं आणून देण्याचं मी आवाहन करतो. जास्तीत जास्त गौऱ्या या निषेध आंदोलनासाठी याव्यात, म्हणजे त्या सगळ्या गौऱ्या एका पिकअपमध्ये घालून या ठिकाणी कृषी आयुक्त कार्यालयावर नेऊन त्या ठिकाणी त्याचा निषेध नोंदवण्यात येईल. खरं पाहिलं तर आपल्या धाराशिव जिल्ह्यात 7,883 मेट्रिक टन खत असताना परत 5,500 मेट्रिक टन खत मागवला, युरिया खत. मग 7,500-8,000 हजार मेट्रिक टन खत असताना का 5,500 मागवला? आणि एवढा 13-14 हजार टनाचा साठा असताना रब्बी हंगामात खत मिळाला नाही. आणि आज परत पुन्हा ॲग्रोन पेपरवर बातमी आहे की शासन दुप्पट भावाने आयात करणार आहे, जवळपास 25 लाख मेट्रिक टन युरिया खत. मग हा नेमका खत येतो कुणासाठी? जर शेतकऱ्यासाठी येत असेल तर त्यांना रब्बी हंगामात असेल, महत्त्वाच्या काळात असेल, त्यांना खत मिळत नाही. याचा अर्थ यामध्ये कुठले तरी दलालाचेच नक्की अधिकाऱ्याच्या संगनमताने फावलं जातं आहे आणि हा खूप मोठा घोटाळा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे.